सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाची संततधार जी आहे ती सुरू आहे आणि त्यामुळे याचा फटका जो आहे तो भात शेतीला बसणार आहे. कारण मी आता ज्या शेतात आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर ही भात शेती जी आहे ती आडवी झालेली आहे आणि अशी स्थिती जी आहे ती जिल्ह्यात ठिकठिकाणी पाहायला मिळते. पावसामुळे भात शेती आडवी झाल्यामुळे याचा थेट फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात भात शेती आडवी झालेली आहे आणि त्यावर पावसाची संततधार जी आहे ती कोसळत आहे आणि त्यामुळे ही भात शेतीला कुठेतरी फुटवा येण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती हजार हेक्टरवर भातशेतीची लागवड केली गेलेली आहे आणि सध्या परिपक्व भात किती क्षेत्रावर आहे? जवळजवळ आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 55,000 हेक्टर क्षेत्र आहे आणि आज झालेले म्हणजे परिपक्व झालेले भात हे खरीप हंगामातील जवळजवळ 10 हेक्टरमध्ये आहे. पण आज वस्तुस्थिती जर बघितली तर आज परिपक्व झालेले भात हे आज संततधारा चालू असल्यामुळे आज ते कापणी योग्य असून सुद्धा शेतकऱ्यांना चालू असणाऱ्या संततधारामुळे हे आज हातामध्ये मिळतील ह्याची आज शाश्वत सांगायला मिळत नाही. आणि त्याप्रमाणे जी मराठवाड्यामध्ये आज वस्तुस्थिती जी चालू आहे पावसाची, आज पूर परिस्थिती वगैरे वगैरे त्याप्रमाणे आमचं सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक मत आहे की सिंधुदुर्गात आज जी चालू असणारी जी पावसाची संततधारा ही नदी किनारीच शेती आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची बघितली तर आज भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर अल्पभूधारक शेतकरी आहेत. कुठेतरी त्यांना आज मोजकीच शेती आहे. म्हणजे ती नदी किनारी असल्यामुळे पाण्याखाली जर गेली आणि अशी स्थिती राहिली तर आज पूर्णपणे आज त्याला फुटवा येणार. आणि फुटवा आल्यानंतर काही दिवसामध्ये आज अंतरावर दिवाळीचा ऐन हंगाम सण चालू होणार आणि त्याला एक आपल्या ह्याच्यामध्ये पोळ्यांसाठी मागणी असते. पण कोणत्या परिस्थितीमध्ये शेतकरी जर अद्यापपर्यंत परिपक्व झालेली जर कापतात आली नाही, तर उद्या सुद्धा आता पोळ्यांना सुद्धा होतील की नाही? कारण त्याला फुटवा आल्यानंतर ती खाणे सुद्धा योग्य नसल्यामुळे आमची सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मागणी आहे. मराठवाड्याप्रमाणे आमच्याही सिंधुदुर्गाचा सरसकट विचार कोणतेही निकष न लावता सरसकट विचार करून नुकसान भरपाई मिळणे आज आवश्यक आहे. नक्कीच तर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जी आहे ती भातशेती आडवी झालेली आहे आणि आडवी झालेली भातशेती जी आहे ती त्यावर जर पावसाची अशाच प्रकारे संततधार राहिली तर ती भातशेती जी आहे ती वाया जाण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावते आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत ते सध्या धास्तावलेले आहेत. कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.